आज सकाळी ऑफिससाठी निघालो तर बघतो यार माझे स्पोर्ट्सचे शूजच कोण गायब करून दिलेत. मी 2-3 वेळा बघितलं, सगळीकडे बघितलं, त्यासाठी मला अर्धा तास पण ऑफिसला उशिरून जातो. नेमका भाई शूज कोण घेऊन जाऊ शकतं? तर तुम्हाला माहित नसेल तर मी आहे कोणते, मी आहे गौरव. मी आता जस्ट 2-3 महिने झाले पुण्याला आलो होतो जॉबसाठी. आता इथे पीजीला तर ब्रेकफास्ट राहत होते, साबुदाणे होते, ते काही एवढे चांगले शिजलेले नव्हते. म्हटलं जाऊ द्या, चला मस्त आता ऑफिससाठी निघतो. बघितलं तर शूजच कोणी गायब केले. म्हटलं जाऊ द्या, आधीच उशीर झालेला, पटकन आपली गाडी करतो, निघतो ऑफिससाठी. ऑफिसला येतो, आपला सेटअप लावतो, आल्यावर लगेच आपलं काम सुरू करून देतो. काम करता करता यार विचार आला, उद्या तर मस्त संडे, पण उद्या करावा काय या विचारात आपलं पूर्ण ब्रेक येऊन लागतो दुपारचा. बाहेर येतो तर मस्त ऊन आलेलं, तर मला थोडी थंडी पण वाजत होती. थोडा वेळ उन्हात उभा राहतो. मेस मध्ये काय अरे तेच जेवण असतं, आता काय सांगावं मेसचं. आता 2 वाजता ऑफिसला येतो, ब्रेक झाल्यावरती बघतो सगळीकडे अंधार होतो. भाई एवढी खतरनाक झोप लागायला लागली होती, काय माहिती का बरं. परत काम करत बसतो, 4चा चहा घेतो आणि मस्त यार आता निघतो घराकडे. आता माहित होतं यार रूमला तर मस्त काही राहणार नाही. आज तर मला जाताना फेमस वडापाव आहे हडपसर मधला, तर तिथं मी पटकन 1-2 वडापाव खातो. येताना म्हणलं यार केळीवाले दिसले तर 2 केळी पण घेऊन येतो. सकाळी शूज शोधायच्या गडबडीत बेड तसंच सोडून गेलो होतो. मला आता दमलो पण खूप होतं, पण काही ऑप्शन नव्हता. मग आता काय आवरून घेतो. आता भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये.